आज का बॉस ठरलेत श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ कोणता निर्णय स्वीकारणार आपण सांगायचं आहे. गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. विवेक तांडेल आपल्या विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विवेकजी तांडेल. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दत्ता वातेरे सरांचं इथे आगमन झालंय. सरांना आदरपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने सर आपलं सहर्ष स्वागत. चला श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला वेळ दवडायचा नाहीये. तुम्हाला ही माहिती आहे की सेकंड इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला फलंदाजी करायला लागू नये यासाठी कमीत कमी वेळात आपल्याला ही पहिली इनिंग संपवायची आहे. पंचांच्या मार्गदर्शनाखाली शेवटचा महाअंतिम रणसंग्राम मैदानात रंगणार. व्यासपीठावरती मंच रंग मात्र सजलाय. महाअंतिम सामन्याची अनाउन्समेंट झाले आणि पहिलं कॅश प्राइज इथे ऑन झालंय. जर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ जर सामना जिंकले तर त्यांच्यासाठी सचिनजी मोरे यांच्याकडे सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं शब्दरूपी सुमनांची उधळण करत, शब्दरूपी तुतारी बासरी वाजवत, शब्दरूपी गुल्लाल भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये करतोय सहर्ष स्वागत, करतोय सहर्ष स्वागत. एक स्पर्धा अभिमानाची, एक स्पर्धा स्वाभिमानाची, या विभागाच्या मान प्रतिष्ठा आणि सन्मानाची, खाव विभागाचा चषक अर्थातच या विभागाचा वर्ल्ड कप मानला जाणारा ही स्पर्धा आज या ठिकाणी, या स्पर्धेचा अंतिम सोहळा, अंतिम सामना आज या ठिकाणी साकारला जातोय. एका बाजूला टीम यंगस्टर देवकरच्या, दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या विपक्षामध्ये पाहणार आहोत एक जबरदस्त टीम बांधली गेली आहे. बापूजी प्रसन्न वैजनाथ या संघाला चांगला घमासान, चांगली मॅच रंगायला पाहायला मिळेल. या टीम मात्र शंका नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतो आहोत. एका बाजूला जितेश बॅटिंग साठी आलाय तर त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 अर्थातच मैदानाच्या चहू बाजूला फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा अक्षय जवरत बॅटिंग साठी येतोय.
मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल विवेक. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खोलातून खणून काढला. पहिल्या बॉलवरती शुभारंभ झाला, आरंभ झाला. एकेरीच्या मदतीने धावफलकाचा शुभारंभ. एकेरी धाव आली आहे. मैदानामध्ये धावफलकाची सुरुवात एकेरीच्या मदतीने झाली आहे. जर वैजनाथ संघ या सामना विजय झाला तर सन्मान्य जितेशजी पाटे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन आहे. निश्चितच दोन्ही संघ मैदानामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी झुंजताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल विवेक टाकण्यासाठी सज्ज. विवेक तो अक्षय. यावेळेसचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. तिथंच या गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण मी आतापर्यंत बरेच सामने या ठिकाणी पाहिले. विवेकची गोलंदाजी ही नेहमी वैजनाथ संघाच्या हितामध्ये राहिली आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर असताना विवेक गोलंदाजी करतोय. निश्चितच फायनलच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणं खूप महत्वाचं बाब राहील. परंतु अक्षयला देखील तितकाच चांगला कमबॅक करावा लागेल, कारण असं म्हटलं जातं ना, आयुष्यात संघर्ष करताना कधी रडावं लागतं तर कधी लढावं लागतं. पाण्याला देखील धबधबा बांधण्यासाठी उंच उंच डोंगरावर पडावं लागतं. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक खाली, त्याने टिपला जाईल. संपला मैदानाच्या आतमध्ये अक्षय जवळचा खेळ. पहिला धक्का, पहिला खेळाडू बाद. पहिला खेळाडू बाद होत असताना अक्षय जवळच बाद झालेत. त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना देवीदास भोईर यांना पाहणार आहोत. मागच्या मॅचचे हिरो, मागच्या मॅचचे सुपर हिरो, देवकर्णे संघाचा तारणहार, संघाचा संघनायक, संघाचा वायसिस मॅन, संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू बॅटिंगसाठी येत असताना देवीदास भोईरला आपण पाहणार आहोत. परंतु विवेकची गोलंदाजी चांगलीशी राहिली आहे. धावफलकावरती धाव बनलेली केवळ एक. पहिलं शतक मॉन्टेटरी पॉवर प्लेचं पहिलं शतक प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा. बॉलला अडवतील, फेकतील. तद्वार एकेरी धाव आली आहे. एकेरीच्या पलीकडे जास्तीचं काही नाही आहे. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आपण महाअंतिम सामना खेळत आहोत. जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न राहील, कारण जबरदस्त बॅटिंगचा तोफखाना निश्चितच श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाकडे देखील आहे. जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न राहील. मी आतापर्यंत पाहिलेल्या माझ्या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत देवकर्णे गावातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाज कोणता पाहिला असेल ना, तर ते नाव आहे जितेश भोईर. आपल्या नावाला साजेशी खेळी करावी लागेल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अगदी पहा पॉइंटच्या वरून. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. बॉल दन दन करत बाउंड्री लाईन पार. मिळती धावा, चाराला चौकार. निश्चितच धावफलकावरती धावा आपण 6 आकड्यावरती पाहतोय. 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यात आलेत. विवेकने गोलंदाजी आतापर्यंत तरी चांगली केली आहे. जितेशला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मागचा फक्त फटका काय एक्झिक्यूट केला बघा. अगदी कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. खाली रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 धावा आल्यात. मोठा फटका येणं ही बाब खूप महत्वाची राहील, कारण क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं भाविश्व, स्वप्न क्रिकेटची नजरेमध्ये पाहिलेली स्थितीच्या पडल्याने पोहोचवणारी आणि इथून जात असताना आपल्या गावाच्या वेशीवर आपल्या संघाचं सहर्ष स्वागत व्हावं ना, याच अनुषंगाने प्रतिकूल परिस्थितीला दिलेली मात, या सर्वच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आज स्वतःला सिद्ध करत असताना हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. इतिहास दोन्ही संघाचे पाठीराखे, दोन्ही संघाचे संघनायक मैदानामध्ये देवाकडे मागणं करत असतील की आपण या स्पर्धेचा भाग्यविधाता व्हावं. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या त्या केवळ 8. जर वैजनाथ संघ विजयी झाला तर भरघोसाचं पारितोषिक स्वर्गीय सचिन मोरे यांच्याकडून काय करते काय नाही तो माफ करा मित्रांनो, या ठिकाणी लिहिलं होतं.
वैजनाथ सचिन मोरे यांच्याकडे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जितेश पारडे यांच्याकडून 1000 रुपये. दत्तात्रय वातेरे यांच्याकडून 2200 रुपये. जितेश पारडे यांच्याकडून 1000 रुपये. जनार्दन महाबळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलं मित्रांनो. आणि मैदानाच्या दिशेने चांगला खेळ पाहायला मिळतोय. या बॉल वरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. अगदी बॅकफूट स्क्वेअरची दिशा कायम गोलंदाजाची बिघडवत असेल दशा. निश्चितच देवीदास ही दिशा हा झोन मात्र बिझी ठेवण्याचं काम नेहमीच पाहायला मिळालंय. चांगली बॅटिंग करत असताना संघाचा संघनायक संघाचा तारणहार मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्याचा 14. पुढील बॉल. यावेळेचा बॉल देखील खोलात टाकण्याचा प्रयत्न खोआतून खाली काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. बॉल अडवतील फेकतील तर एकेरी आली आहे. धावफलकावरती धावा बनल्या त्या 15 धावा धावफलकावरती येत असताना एक खेळाडू बाद. अजूनही या शतकातील 4 बॉल येणं शेष. कोणता संघ विजय होईल. निश्चितच संघाचे पाठीराखे मैदानामध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी बक्षिसांची लयलूट करतायत. पैसे गेले तरी हरकत नाही, पण माझ्या गावाचं नाव या चषकावरती कोरलं जावं ना यासाठी या ठिकाणी पारितोषिके लावली जात आहेत. जितेश भोईर. सुभाष गोलंदाजीसाठी पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पहा. अगदी इतक्या वेगाने टाकला ना शॉर्ट पिच पर्यंतचा बॉल, परंतु जितेशला समजला देखील नाही. परंतु हलक्या हाताने स्टेअर केलं गेलं. एकेरी धाव याही बॉलवरती आली आहे. दुसरं शतक प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती 16 धावा येत असताना आपण पाहतो आहोत. 3 शतकाची मॅच आहे. मॅच आहे ऑन. यावेळेचा बॉल अगदी खोलातून खणून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. बॉल अडवतील फेकतील तद्वर एकेरी धाव याही बॉलवरती आली आहे. एकेरीच्या पलीकडे जास्तीचं काही नाही. धावफलकावरती धावा बनल्या त्या केवळ 17चा खतरा मित्रांनो म्हटलं जातं. परंतु साऊथ आफ्रिकेचा एक विस्फोटक आणि जबरदस्त फलंदाज एबी डिव्हिलियर्सने या आकड्याला शुभ करून दाखवलं होतं. निश्चितच कोणता संघ या आकड्याला शुभ करेल हे पाहणं रंजक ठरेल. चांगली मॅच मैदानाच्या दिशेनं बघायला मिळतीये. दोन्ही संघ संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेत. यावेळेचा बॉल पहा. बॅटची एच पाहायला मिळाली. बॉल अडवतील फेकतील तद्वार एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीच्या बनवण्यामध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वतःची विकेट गमावत असताना खेळाडू देवीदास भोईरला आपण पाहतोय. त्यानंतर पुढील बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना स्वप्नीला आपण पाहणार आहोत. संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेने या. लवकरात लवकर बॅटिंग साठी यायचं आहे, कारण जास्तीचा जर वेळ खर्च केला ना तर मैदानामध्ये काळोख होतो. मित्रांनो विनंती आहे की नंतर पुढील बॅटिंग करणाऱ्या टीमला बॉल दिसणार नाहीये. महाअंतिम सोहळा झाला या ठिकाणी. अखंड खाम क्रिकेट असोसिएशन गोला थाटामध्ये संपन्न होतोय हा फायनलच्या रणसंग्रामाचा सोहळा. फायनलच्या रणसंग्रामाचा सोहळा. चांगली मॅच मैदानाच्या दिशेने येत असताना स्ट्राईक एंडवरती जितेश आहे. चांगली गोलंदाजी सुभाषने देखील केली आहे. कौतुक करणं खूप गरजेची बाब राहील, कारण खोलावरती केली जाणारी सुभाषची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण राहिली आहे. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पहा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू बाद. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या त्या 18. जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 टार्गेट सेट केलं गेलंय. पूर्वार्धाचा खेळ संपला. थोड्याच वेळात उत्तराच्या खेळाकडे वळूयात. उत्तराच्या खेळामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. आदरणीय एक चिपळूण तालुक्यातील एक गोड आणि सुमधुर आवाज सिद्धेश इंदुकर सरांना. थँक्यू डीजे, थँक्यू. चला यंगस्टार देवकर संघात थोडं आपलं शतक्षण सजवून घ्यायचं आहे. तर श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांचा थरार याच मैदानात रंगणार. कोण जिंकणार कोण हरणार, कोणाचं आव्हान इथे संपुष्टात येणार आणि कोण ओमेगा चषकावरती नाव कोरणार याचा फैसला थोड्याच वेळात करणार. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया सुभद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. कमांड डीजे.
करायचं आहे मैदानात. स्पीडअप घ्या जरा, पेंटा जरा फास्ट चला प्लीज. थोडस सहकार्य करा, शेवटपर्यंत आपण चांगलं सहकार्य केलात, फायनलला पण आम्ही सहकार्य केलात तर बरं होईल. तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करा ट्रॉफी घेताना तेव्हा तुम्हाला काळोख होईल. आम्ही हॉलिजन बंद करून ठेवू. या लवकर या. चला यंगस्टार देवकर संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानात आले. श्री बापूजी प्रसन्न वैजनाथ संघाची लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात. एकीकडे जर पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर जेपी असेल तर दुसरा फलंदाज राईट हँडेड बॅटर निखिल असेल. जेपीची बॅट या संपूर्ण स्पर्धेमध्ये गाजले. जेपीच्या बॅट मधून 12 चेंडू 19 धावा हव्या असताना कशा प्रकारची फलंदाजी होणार हे मात्र पाहण्यासारखं असेल. चला देवकर संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. पंचांना विनंती असेल, आपण या स्पर्धेसाठी सर्व काही विकत आणलंय पण सूर्यप्रकाश विकत आणलेला नाही आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. मैदानामध्ये आपण जेव्हा खेळतो तेव्हा या सर्व बाबींचा विचार होणं फार गरजेचं आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. ऑल सेट, द मॅच इज ऑन, द चेस इज ऑन, द गेम इज ऑन. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक मी तयाचरणी, जाने केली स्वराज्य निर्मिती. देव माझा ऐकतो, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. चला स्पर्धेला प्रारंभ करूया. अत्यंत बहरचा सामना आहे, महाअंतिम सामना आहे. चषकावरती कोणता संघ धाव करणार हे 2 षटक डिसाइड करतील. कोणतीची मार्कवर पहिल्या षटकासाठी स्वप्नील आलाय. स्वप्नील भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. बॅटिंग मार्कवरती स्ट्राईक एंडला जेपी, नॉन एंडला निखिल. 12 चेंडू 19 धावांची गरज. चला सगळे क्षेत्ररक्षक खाली बसा. मैदानाच्या बाहेर खेळाडू जे आहेत चला सहकार्य करायचे प्रेक्षक. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. कोणता संघ या सामन्यात विजय ठरणार पाहण्यासारखा असेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. 15 ते 20 पावलांचा रनअप घेत फेकला जातोय. पहिला चेंडू बिमार स्वरूपाचा आहे, दंडित केला जात आहे. 1+ किती धावा? 1+2 धावा मिळतील का? 1+2 3 धावांचा बोनस ऑन झालाय. दिवाळी नाहीये पण बोनस मात्र मिळालाय. पहिला चेंडूवरती चूक घडते, नामुंडाना ऐसी गलती नाही. आणि यापुढील चेंडू महत्वपूर्ण असणार आहे, फ्री हिटची संधी असणार आहे. जेपी सारखा फलंदाज समोर असताना गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून मात्र गलतीचे मिस्टेक होताना पाहतोय. कोणताही चेंडू मैदानात फेकला गेला नाहीये. या षटकातील कोणताही चेंडू वैध नाहीये तरी सुद्धा 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चेंडू मात्र अप्रतिम आहे, अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम खोलवर टप्प्यात चेंडू होता, ब्लॉक होल मधला चेंडू होता. त्याचं कोणतंही उत्तर जेपीकडे नव्हतं. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली. अप्रतिम गोलंदाजी. जणू काही हा गोलंदाज म्हणतोय, एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर. अप्रतिम खेळ मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वप्नील सज्ज आहे. फलंदाजी मार्कवर जेपी, मंगेश मगर. फलंदाजी मार्कवर स्ट्राईकरला नॉन स्ट्राईकरला निखिल आहे. चला स्पीडअप करायचा आहे. फ्री हिटची संधी असताना आपण फील्ड सेटिंग चेंज करू शकत नाहीये कारण स्ट्राईक रोटेट झालेली नाहीये. एक महत्वपूर्ण नियम आहे. चला पंच एकमेकांशी चर्चा करा, चर्चेतून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. काप क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय भोसले त्यांना जोडले जात आहेत. यापासून निर्णय काय येईल पाहण्यासारखा असेल.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फ्री हिटची संधी असताना आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाहीत, कारण फलंदाची स्ट्राईक चेंज झाली नाहीये. जर स्ट्राईक चेंज झाली असती ना तर मात्र चला चला पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय दो बॉल घोषित केला जातोय. नोच्या स्वरूपात दंडित केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. मागील चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यामुळे नो बॉलच्या स्वरूपात चेंडू घोषित केलाय, दंडित केलाय, पनिश केलाय. धावसंख्या 4 धावा. फ्री हिटची संधी अजूनही कायम आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन आपण मैदानात दाखवायचं आहे. जो नियमांचं पालन करतो ना तोच खेळाडू क्रिकेटमध्ये मोठा होतो. तुझी मार्क पुन्हा एकदा स्वप्नील आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट, फुटचा चेंडू फेकण्यासाठी जेपीला प्रहार जेपीने केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण.